नालासोपाऱ्यात एका बिल्डिंगवरून पडून मजुराचा मृत्यू झालेला आहे। ही घटना नालासोपाऱ्याच्या टाकी रोड परिसरात घडलेली आहे आणि ही साधना अपार्टमेंट आहे। या साधना अपार्टमेंटमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं। त्याचवेळी एक मजूर जो आहे वर पत्र्याचं काम करत होता आणि त्याच्याच बाजूला एक हायटेन्शन वायर होती। या हायटेन्शन वायरचा शॉक लागला आणि या शॉक लागून या मजुराचा खाली पडून मृत्यू झालेला आहे। या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जे आहे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। या घटनेवर पुन्हा एकदा ही गोष्ट समोर आलेली आहे की अशा प्रकारचे बांधकामं करताना किंवा बिल्डिंगचे रिपेअरिंग करताना ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षा घाली देत नाही, त्यांना सुरक्षा बेल्ट घातले जात नाही, त्यांना टोपी दिली जात नाही। त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात। कुठेतरी ठेकेदारांच्या हलगर्जीकरणामुळे एका मजुराला आपला जीव गमवावा लागलेला आहे। पोलिसांनी जे आहे ठेकेदाराला ताब्यात घेतल्याने पुढचा तपास करत आहेत। वसई विरारमध्ये रोजच्या रोज आपण अपघाताची जी संख्या बघतो आणि त्याच्यामध्ये बांधकामाच्या अपघातांमध्ये जाणारे जीव आहेत हे खूप जास्त आहेत। खरं म्हणजे बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे। डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणून प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवणं त्यांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी जे काही कायदे आहेत, बांधकामाच्या संदर्भातले जे कायदे आहेत ते पाळले जातात का, सेफ्टी नॉर्म्स पाळले जातात का, आणि सुरक्षेचे कुठलेही नियम न पाळता त्या ठिकाणी बांधकाम असेल, रिपेअरिंग असेल, रिडेव्हलपमेंट असेल, सगळ्या सुरू असतात आणि त्यामुळे अशा गोरगरीब कामगारांचा हकनाक बळी जातो। याच्यामध्ये खरं म्हणजे जितका दोषी या ठिकाणी जो ठेकेदार आहे तितकाच दोषी, किंबहुना त्याच्याहून जास्त दोषी हे आमचे महापालिका प्रशासन आहे। त्यांची जबाबदारी आहे या सगळ्यांवरती लक्ष ठेवणं, त्या ठिकाणचे सेफ्टी नॉर्म्स पाळले जात आहेत की नाही, त्याच पद्धतीने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन संदर्भात जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत ते पाळले जात आहेत की नाही, महापालिकेच्या संदर्भातले जे डेव्हलपमेंट रूल्स आहेत त्याचं पालन केलं की जातंय की नाही आणि सेफ्टी नॉर्म्सचं पालन होतंय की नाही, हे सगळं बघण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे। परंतु महापालिकेचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा त्या ठिकाणचा आमचा जो नगर रचना विभाग असेल, यांचं काम केवळ परमिशन देणं, याच्या पलीकडे ते कुठलंही काम बघत नाहीत आणि अशा बेकायदेशीर कामावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण जो विभाग आहे त्यांचे इंजिनियर आणि कर्मचारी यांची आहे। परंतु ते इंजिनियर काय करतात हे तुमच्या YouTube चॅनलवरती आम्ही बघितलेलं आहे आणि जे अधिकारी आहेत ते काय काम करतात तेही तुम्हाला माहिती आहे। केवळ खुर्च्या उभवणं आणि त्या माध्यमातून जो काही येणारा मलिदा आहे हा गोळा करणं, याच्या पलीकडे महापालिका प्रशासनातले बहुसंख्य अधिकारी काही करत नाहीत आणि त्यामुळे आमच्या या वसई विरारकरांचे हकनाक बळी जात आहेत। महापालिका प्रशासनाला विनंती आहे यामधल्या सगळ्या दोषींना शोधून, आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे जे जे दोषी असतील या सगळ्यांवरती, त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे।